सर्व अभियोग्यताधारकांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक व्हायरल होणारा जो मेसेज सध्या व्हॉट्सअपवरती टेलिग्रामवरती फिरतोय त्याच्याबद्दल या ठिकाणी अपडेट पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला अशाच शिक्षक भरती संदर्भात असणाऱ्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी या यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन येणाऱ्या अपडेटची नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ मिळेल आणि तुम्हाला त्याच्यातून नेमकं काय घडामोड घडलेली आहे याची तत्काळ न्यूज पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आज सकाळी एक यूट्यूबच्या माध्यमातून एक क्विज त्या ठिकाणी होता किंवा त्या ठिकाणी एक मेसेज होता। त्याच्यानंतर व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आणि टेलिग्रामवरती व्हायरल होणारा एक मेसेज सर्वांनी वाचला असेल की एक आपलेच असणारे अभियोग्यताधारक आहेत, मी त्यांचं नाव घेणार नाही, त्यांनी त्यांच्या ऑफिशियल असणाऱ्या चॅनलवरती त्या ठिकाणी एक मेसेज टाईप करून व्हायरल केला की मंत्रालयीन स्तरावरून किंवा अधिकाऱ्यांच्या माहितीतून अशी माहिती मिळाली आहे की सायन्स मॅथला साधारणतः 3500+ जागा येणार आहेत। त्याच्यानंतर रहमान पठाण सर यांनी सुद्धा त्या ठिकाणी एका व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की सायन्स मॅथच्या जागा भरपूर येणार आहेत, सायन्स मॅथचा कट ऑफ कमी असेल। त्याच्यानंतर अजून काही यूट्यूबर आहेत जे त्या ठिकाणी आपल्याला नवनवीन अपडेट्स देण्याचं काम करतात, परंतु याच्यातून बऱ्याचदा दिलेली असलेली इन्फॉर्मेशन ही ऑथेंटिक नसते, त्याला कुठलाही बेस नसतो, कुठलाही पुरावा नसतो। ते कुठली तरी माहिती त्या ठिकाणी ऐकतात आणि त्याच्यातून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। विद्यार्थी मित्रांनो, 25 ऑक्टोबरला त्या ठिकाणी एक शुद्धीपत्रक आलेलं होतं आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, दत्तात्रेय शिंदे जे कक्षा अधिकारी आहेत त्यांनी शिक्षकांना प्रमोशनसाठी TETची अट शिथिल केलेली आहे। आता याच्यातून जी अट शिथिल केलेली आहे त्यामुळं विज्ञान, गणित आणि भाषा आणि समाजशास्त्र या तीनही विषयासाठी कार्यरत शिक्षकांना त्या ठिकाणी प्रमोशनचा मार्ग मोकळा झालेला आहे। यामुळं निश्चितपणे प्रमोशन झाल्यामुळे 6 ते 8 वर्गासाठी येणाऱ्या ज्या काही जागा आहेत त्या निश्चितपणे कमी होणार आहेत आणि याच्यातून खूप मोठं त्या असलेल्या अभियोग्यताधारकांचं खूप मोठं नुकसान होणार आहे। ही साहजिक गोष्ट सर्वांना लक्षात यायला पाहिजे। आता मी तुम्हाला याचं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन का सांगतोय, कारण की आपल्याकडे 23 नोव्हेंबरमध्ये अहमदनगर ZP मध्ये 144 भाषा विषयाचे आणि 121 गणित विज्ञानचे प्रमोशन्स देण्यात आले। त्या ठिकाणी उमेदवार न मिळाल्यामुळं 54 जागा त्या ठिकाणी व्हॅकंट राहिलेल्या आहेत, त्या फक्त आहेत गणित आणि विज्ञानच्या। काही जिल्हा परिषदांमध्ये चौकशी केली असता त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमच्याकडं सायन्स मॅथच्या व्हॅकन्सी अजिबात नाही आहेत। त्यानंतर मी उदाहरणादाखल अजून देऊ इच्छितो, परभणी जिल्हा परिषदमध्ये सुद्धा 106 लोकांची सेवाज्येष्ठता यादी पूर्ण झालेली आहे, जी प्रमोशनच्या प्रतीक्षेत आहे। त्यानंतर संभाजीनगर जिल्हा परिषदमध्ये सुद्धा याच धर्तीवरती 84 शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्या यादीवरती आक्षेप नोंदवण्यासाठीचा 1 डिसेंबर ही डेडलाईन देण्यात आलेली आहे। म्हणजे 1 तारखेपर्यंत जर त्याच्यावरती काही आक्षेप आले नाहीत तर पुढच्या 4-5 दिवसामध्ये त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रमोशनची कार्यवाही होणार आहे। अशा प्रकारे जर प्रत्येक जिल्हा परिषदांमध्ये जर प्रमोशनने जागा भरल्या जात असतील तर 6 ते 8 वर्गाला अजिबात जागा येणार नाहीत, मग त्या गणित विज्ञानच्या असोत, भाषा विषयाच्या असोत, समाजशास्त्राच्या असोत।
त्यानंतर रेहमान पठाण सरांचा एक व्हिडिओ मी पाहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की प्रमोशनने 40% जागा भरल्या जातात आणि सरळ सेवेतून 60% जागा भरल्या जातात। रेहमान पठाण सरांना मी हा प्रश्न विचारू इच्छितो एक सर्वसामान्य अभियोग्यताधारकांच्यामधून, सर तुम्ही जी काही अशी 60 आणि 40% अट सांगत आहात, याचं कुठलं एखादं परिपत्र किंवा शुद्धीपत्र किंवा GR तुमच्याकडे आहे का? कुठलाही बेस नसताना तुम्ही मुलांना मिसगाईड करू नका। मुलं त्यामुळं भरकटत आहेत। एकतर या ठिकाणी असणारे जे काही सायन्स मॅथचे मुलं आहेत त्यांच्यामध्ये कुठतरी आता युनिटी झालेली पाहायला मिळत आहे आणि या युनिटीला तोडण्याचं काम केलं जातं आहे का? विद्यार्थी त्या ठिकाणी अभियोग्यताधारक मंत्रालया स्तरावरतून त्या ठिकाणी या गोष्टींचा पाठपुरावा करत आहेत की चुकीच्या पद्धतीने प्रमोशन्स देऊ नका। ज्यांना 12वी सायन्सवरती प्रमोशन देण्यात आलेले आहेत त्यांचं तत्काळ डिमोशन करा आणि त्या जागा पवित्र पोर्टलला दाखवण्यात याव्यात। मग याच्यातून नेमकं मुलांना मिसगाईड करून तुम्हाला याच्यातून काय सिद्ध करायचं आहे? त्यामध्ये मी आता पर्सनली सगळ्यांचेच नाव घेत नाही, 4-5 यूट्यूब चॅनल चालवणारे आपले अभियोग्यताधारक मित्रच आहेत आणि ते वारंवार असं म्हणतात की गणित विज्ञानचं मेरिट खूप कमी लागणार आहे। असं अजिबात होणार नाही मित्रांनो। यासाठी आपल्याला खूप मोठा लढा उभारावा लागणार आहे आणि मी जी काही इन्फॉर्मेशन देतो ती इन्फॉर्मेशन चुकीची अजिबात नसते। मी चुकीच्या गोष्टींचं समर्थन पण करत नाही आणि मी स्वतःहून चुकीच्या गोष्टी कोणाला सांगणारही नाही, कारण की मी 2010 पासूनच्या शिक्षक भरतीचा प्रवास पाहत आलेलो आहे आणि यामध्ये त्या ठिकाणी कशा प्रकारे मुलांना सतत वारंवार मिसगाईड केलं जातं। काही यूट्यूबवर त्या ठिकाणी प्रिडिकेशन करतात कट ऑफचं आणि त्या ठिकाणी कट ऑफ कितीपर्यंत अंदाज येईल असं वारंवार सांगतात। जोपर्यंत जाहिराती येत नाहीत आणि ॲक्च्युअल अभियोग्यताधारकांचा आकडा येत नाही तोपर्यंत ही माहिती आपल्याला सांगता येत नाही। तर मूळ मुद्दा आपला असा होता मित्रांनो की कोण काय म्हणत आहे, मॅसेज का व्हायरल करत आहे, याच्यामागं त्यांचं काही गुपित आहे का, त्याच्यामागं त्यांचं काही हित आहे का, हे आपण तपासण्याची आवश्यकताच नाही मला तर असं वाटतंय। मला एक स्पष्ट आणि सरळ असणारी गोष्ट आपल्या पुढे मांडावीशी वाटते। जर 100% प्रमोशन होत असतील तर 100% प्रमोशनने जागा भरल्या जात असतील तर त्या ठिकाणी अजिबात जागा येणार नाहीत। या ठिकाणी गणित विज्ञान भाषा आणि सोशल सायन्सचे जे अभियोग्यताधारक असतील त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे, या अशा मेसेजला त्या ठिकाणी बळी पडू नका। याच्यातून जर का ठीक आहे जागा जर आल्या तर खूप आनंदाची गोष्ट आहे, पण जर ही गुपित असेल गोष्ट आणि याच्यातून जर काही षडयंत्र असतील आणि जर भविष्यात जागाच आल्या नाहीत त्यावेळेस ऐन वेळेला जाहिरात एकदा अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला काहीसुद्धा करता येणार नाही। त्यामुळं तुमचा लढा त्या ठिकाणी कायम ठेवा। तुम्ही तुमच्या पद्धतीने जो काही तुमच्या हक्काच्या जागा आहेत तुमच्या हक्काच्या जागांसाठी तुम्हाला जोपर्यंत जिथपर्यंत लढा देता येईल तोपर्यंत लढा। तुम्हाला कोणाचाही अडवण्याचा अधिकार नाही आहे। प्रत्येकाला स्वतःच्या हक्काच्या जागा मिळाल्या पाहिजेत, तो आपला संविधानिक अधिकार आहे। तुम्ही कोणाच्याही जागा ओढून मागत नाही, तर तुम्ही तुमच्या हक्काचं मागताय। त्यामुळं कोण काय म्हणतंय, कशासाठी म्हणतंय या उचापत्या बंद करा आणि तुमच्या पद्धतीने जो लढा देऊन तुमच्या ज्या काही जागा तुम्हाला मिळवता येते त्या जागा त्या ठिकाणी तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा। इथंच थांबतो आणि तुम्हाला जर ही अपडेट सर्व अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवायची असेल तर या चॅनलला त्या ठिकाणी या लिंकला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा। त्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्रामची लिंक दिलेली असेल, त्या लिंकला त्या ठिकाणी जॉईन व्हा, म्हणजेच तुम्हाला टेलिग्रामवरती जी काही अपडेटेड माहिती असेल ती सुद्धा तुम्हाला तात्काळ देण्यात येईल। धन्यवाद।